येस सर, येस सर. Yes. हो सर. प्रथमतः मी प्रोफेसर शिंदे यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या व्याख्यानमालेमध्ये आमंत्रित केलं. त्याचबरोबर सतत पाठपुरावा करून मी नक्की याच्यात कधी ना कधी सहभागी होईल याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा माझं एक पुण्याच्या कॅम्पमध्ये व्याख्यान होतं. तिथून धावत पळत मी येऊन बरोबर 9:05 लॉग इन करीन याची सुद्धा त्यांनी पूर्ण काळजी घेतली. त्यामुळे त्यांची या कामाबद्दल निष्ठा किती आहे आणि समर्पित भावना किती आहे हे आपल्याला समजू शकेल म्हणून मी हे सांगितलं. आपल्या सहजानंद महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि माननीय मीनाताई जगदेने सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर इतरही मान्यवर आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. शिंदे सर आणि त्यांचे सर्व टीम मेंबर्स यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजच्या विषयासंबंधी सुरुवात करतो. प्रथमतः आपण लक्षात घेऊ की AI जो कालचा होता आणि आजचा, AI असे शब्द मी वापरीन. कृत्रिम बुद्धिमत्ता हा थोडासा इंग्रजी शब्द आहे, AI हा मराठी शब्द आहे, त्याच्यामुळे त्याचाच मी वापर करीन. त्याच्यामुळे या AI मध्ये कालचा आणि आजचा असे दोन फरक पडतात आणि त्याचं खरं कारण असं आहे की पूर्वीचा जो AI होता तो आज्ञापालन करणारा असा एक कामगार होता. आताचा जो AI आहे तो रोज सतत नवीन शिकणारा एक विद्यार्थी आहे. अशी जर तुलना आपण केली तर ती योग्य ठरेल. पूर्वीच्या काळी वैज्ञानिकांमध्ये एक अशी स्पर्धा लागली होती की मानवी बुद्धिमत्तेला हरवू शकेल अशा प्रकारचं एक AI आपण संगणकामध्ये निर्माण करू. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असताना वैज्ञानिकांनी असे दावे केले होते की आमचा AI हा साधीसुधीच नाही तर कविता करण्याची, कादंबरी लेखनाची, त्याचबरोबर तो चित्रपट दिग्दर्शनाचं सुद्धा काम करू शकेल. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेने सर्वात व्यामिश्र अशा प्रकारची जी कामं होतात त्याच्यातलं सर्वात जे महत्वाचं काम आहे ते असतं चित्रपटांचं दिग्दर्शन करणं. सर्वात गुंतागुंतीचं काम जे आहे ते चित्रपटांचं दिग्दर्शन करणं हे काम सर्वात गुंतागुंतीत समजलं जातं. तर त्याच्यामुळे ते सुद्धा AI करू शकेल अशा प्रकारचा एक वल्गना त्यावेळेला केल्या गेल्या. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की त्या काळातले जे सायंटिस्ट होते हर्बर्ट सायमन, त्यांनी असं म्हटलं की आता एका पिढीच्या आत आम्ही अशा प्रकारचा AI तयार करू. 1975 सालाच्या आसपासची विधानं मी तुम्हाला सांगतो. मर्विन मिन्स्की म्हणून सायंटिस्ट होते. ते असं म्हणाले की आम्ही इतका प्रगत संगणक निर्माण करू, इतकी प्रगत बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये असेल की तशा प्रकारचे संगणक माणसांना पाळीव प्राणी म्हणून सुद्धा आपल्या सांभाळणार नाहीत, इथपर्यंत दावे केले गेले. त्याच्यावर हॉलिवूड पिक्चर निघाले, बरेच जगामध्ये हाईप झाली, घबराट पसरली की आता सगळी कामं हे हिरावून घेतील आपली माणसांची. अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं होतं. त्यांनी असाही एक दावा केला होता की मनविरहित अशा सुट्या भागांमधून आम्ही मानवी मन तयार करू. आता खरं म्हणजे मानवी मन जे असतं ते एक मेंदूचं एक कार्य आहे, एक मेंदूचं कार्य आहे. ते काही तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं एक हे झालं की बाबा आपण म्हणजे त्यांचा असा दावा होता की त्याच्यामध्ये आपल्याला
मनविरहित अशा सुट्या भागांपासून मन तयार करता येईल. आता खरं म्हणजे मन हे एक प्रकारची मेंदूचं कार्य आहे. त्याला काही रचना नाही, ते काही जठर किंवा फुफ्फुस किंवा हृदय असा काही अवयव नाही, तरी सुद्धा त्यांची एक अशी कल्पना होती आणि तसा प्रयत्न ते करत असत. परंतु असं घडलं की जवळजवळ 60 वर्षांच्या कालावधीमध्ये हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने या प्रकारच्या संशोधनाच्या दिशेला अपयश येत गेलं. त्याचं कारण असं होतं की त्याला ज्या प्रकारचे जशी ज्ञानेंद्रिय आपली आहेत तशा प्रकारचे सेन्सर्स त्याही वेळी नव्हते, आजही नाहीये. म्हणजे तुम्ही हे व्याख्यान संपल्यानंतर तुमच्यापैकी जे लोक चॅट जीपीटी वापरत असतील त्यांना एक छोटासा गृहपाठ मी देऊन ठेवतो. तो असा आहे की आपला जो डोळा आहे तो आपल्या मोबाईल फोन मधल्या कॅमेऱ्यापेक्षा किती प्रगत आहे, किती उत्क्रांत आहे, किंवा तो किती विविध अशा अचाट गोष्टी करू शकतो की ज्या मोबाईल फोनचा कॅमेरा करू शकत नाही. असा एक प्रश्न तुम्ही जर चॅट जीपीटीला विचारला तर तुम्हाला एक 2,000 शब्दांचा निबंध मिळू शकेल ज्याच्यामध्ये तो तुम्हाला समजून सांगेल. त्याचबरोबर आपली जी ज्ञानेंद्रिय जशी संगणकामध्ये विकसित होऊ शकली नाही तितकी प्रगल्भ अशी ज्ञानेंद्रिय, त्याचप्रमाणे प्रगल्भ अशी कर्मेंद्रिय जे आपले हात आहेत, विशेषतः अंगठ्याने आपण उत्क्रांत झालो आणि हाताच्या साह्याने आणि आपल्या शरीराच्या निरनिराळ्या भागांच्या साह्याने आपण ज्या प्रकारची कामं करू शकतो, विविध कामं करू शकतो, त्याला शारीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो. म्हणजे मेंदूमध्ये केंद्र आहे की जे आपल्या स्नायूंचं नियंत्रण करतं आणि ती पण एक बुद्धिमत्ता आहे. जसं क्रिकेटमधले खेळाडू असोत, निरनिराळ्या खेळांमध्ये खेळाडू असोत किंवा सर्कस मधले सर्कसपटू असोत किंवा अतिशय उत्तम नृत्य करणाऱ्या नृत्यांगना असोत, तर त्यांना ती शारीरिक किंवा सर्जन्स असोत त्यांना ती शारीरिक स्नायू विषयक बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते. तर तशा प्रकारची बुद्धिमत्ता संगणकामध्ये निर्माण करणं अजून खूप दूर आहे. रोबोटिक्स जे आहे ते बाल्यावस्थेत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या प्रकारची संगणन क्षमता, कम्प्यूट पॉवर जी संगणकांमध्ये असायला पाहिजे मानवी मनासारखं काम करण्यासाठी, मानवी मेंदूसारखं, ती त्याही वेळ नव्हती आणि आजही नाही. त्याचबरोबर ज्या प्रकारच्या संगणकाच्या आज्ञावली देण्याच्या जे प्रणाली असतात त्या प्रणाली तशा प्रकारच्या व्यामिश्र अशा गोष्टींसाठी, गुंतागुंतीची कामं करण्यासाठी जी मेंदू करू शकतो त्यासाठी ज्या प्रकारच्या संगणक प्रणालीची गरज आहे ते त्याही वेळ नव्हत्या, आजही नाही. आणि त्याचबरोबर शास्त्रज्ञांचे जे गृहीतक होतं की आम्ही मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल त्या संगणकामध्ये करतो आहोत, एक गृहीतकच बिनबुडाचं होतं. त्याचं कारण ज्या मानवी बुद्धिमत्तेचं पुरेसं आकलनच तुम्हाला झालेलं नाहीये त्याची तुम्ही सही नक्कल कशी काय करू शकता. तर अशा 5 महत्वाच्या अडचणींमुळे त्यावेळच्या शास्त्रज्ञांना मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल संगणकामध्ये करण्यामध्ये सातत्याने 60 वर्षाच्या काळात अपयश येत गेलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की संशोधनाचा निधी आटला. म्हणजे संशोधनाला निधी देणारे जे भांडवलदार असतात ते तेव्हाच संशोधनाला निधी देतात की ज्यावेळी त्यातून काही फायदा मिळू शकेल, नफा होऊ शकेल. परंतु आता 60 वर्ष थांबल्यावरही काही नफा होत नाही म्हटल्यानंतर तो संशोधनाचा निधी आटायला सुरुवात झाली आणि मग संशोधन बंद झालं. त्या काळाला AI विंटर असं म्हणतात. म्हणजे AIच्या संशोधनामध्ये हिवाळा तयार झाला, म्हणजे थंडगार पडलं सगळं. आणि मग त्यावेळेला शास्त्रज्ञांनी विचार केला जगातल्या की आता काहीतरी वेगळी दिशा आपल्याला घेतली पाहिजे. आणि ती दिशा होती की आता जे मानवी बुद्धिमत्तेला जमूच शकत नाही अशा प्रकारची अछाट आणि अफाट कामं करण्यासाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करू, डायव्हर्जंट डिरेक्शन असं त्याचं वर्णन. आणि ही प्रथमतः ही संकल्पना मांडली ते म्हणजे जेफ्री हिंटन, की ज्यांना गेल्या वर्षी 2024 सालातलं नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी प्रथम सांगितलं की मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा याच्या पुढे करायची नाहीये,
तर जे मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही तशा प्रकारची बुद्धिमत्ता निर्माण करायची आणि त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, अशी एक महत्वाची एक मैलाचा दगड समजला जातो. आता याचा अर्थ काय आपल्या साहित्यिकांच्या किंवा या लोकांमध्ये त्याचा अन्वय अर्थ काय लावायचा, तर तो खूप महत्वाचा आहे. तो अन्वय अर्थ असा आहे की 20व्या शतकानी माणसाचं यंत्र बनवण्यात यश मिळवलं होतं दुर्दैवाने. म्हणजे माणसाचा कामगार झाला, त्यांनी फक्त दिलेलं काम, दिलेल्या आज्ञा, दिलेल्या आदेशाबरोबर त्यांनी पार पाडायच्या, एवढंच त्याचं काम कारखान्यामध्ये. त्यांनी सर्जनशीलता वापरायची नाही. त्यावेळेला फ्रेडरिक टेलर म्हणून जे मॅनेजमेंट गुरु होते, त्यांचं तत्वच होतं की थिंकर्स शुड नॉट ऑपरेट अँड ऑपरेटर शुड नॉट थिंक. म्हणजे कारखान्यामध्ये तुम्ही जर काम करत असाल यंत्रावर तर तुम्ही विचार करायचा नाही, आणि तुम्ही जर विचार करून कारखाने निर्माण करत असाल तर तुम्ही त्याच्यावर काम करायचं नाही. म्हणजे मेंदू म्हणजे हेड आणि हँड यांची अशी पूर्ण फारकत त्यांनी करून टाकली. माणसाचं एक प्रकारचं क्षुल्लकीकरण केलं होतं, माणसाचं अवमूल्यन केलं होतं आणि माणसाचं एक जणू काही आज्ञा पाळणारं यंत्र बनवून टाकलं होतं. ही 20व्या शतकाची एक दुर्दैवाची एक गोष्ट घडली. पण 20व्या शतकात समता आणि 21व्या शतकाची पहाट होताना 21व्या शतक एक गोड बातमी घेऊन आलं. ती बातमी ही होती की जरी 20व्या शतकानी माणसाला यंत्रवत बनवण्यामध्ये दुर्दैवाने यश मिळवलं असलं तरी 21व्या शतक हे सांगत आलं की मानवी बुद्धिमत्तेची कॉपी यंत्रात काही करता येणार नाही. म्हणजे यंत्रातून माणूस काही करता येणार नाही. माणसाचं यंत्र केलं पण यंत्रातून माणूस नाही तयार करता येणार. आता ही जी गोष्ट आहे ही फक्त म्हणजे तंत्रवैज्ञानिक अशक्यता आहे, ही तंत्रवैज्ञानिक ही अप्रगत अवस्था नाहीये. म्हणजे आज तंत्रविज्ञानाला यंत्रातून माणूस करता येत नाहीये असं नाहीये, तर तो कधीच करता येणार नाही अशी गणिती सिद्धता प्राप्त झाली. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माणूस आणि यंत्र यांच्यामध्ये जे भिन्नत्व आहे ते गणिताची काही थिअरम्स आणि पुंज भौतिकीमधली काही सिद्धांत हे वापरून रॉजर पेनरोज यांनी, ते सुद्धा नोबेल पारितोषिक विजेते, त्यांनी हे सिद्ध केलं. आता म्हणजे काय तर मानवी जाणीव ही जी आहे ती कम्प्युटेबल नाहीये, ती संगणकात निर्माण करता येत नाही असा तो सिद्धांत आहे. म्हणजे काय तर आपली जाणीव म्हणजे तरी काय असतं, तर समजा मी काहीतरी खोटं बोलतोय असं समजू, म्हणजे मी आतापर्यंत सगळं खरंच बोललोय, काळजी करू नका, पण समजा मी खोटं बोलतोय असं म्हटलं तर मी खोटं बोलण्याचं संपूर्ण जे नियोजन आहे त्याच्या संबंधीचा जो विचार आहे तो माझ्या मनाने करतो आणि खोटं बोलण्याचं वर्तन हे माझ्या मनाने नियंत्रित होतं. खोटं बोलण्यासंबंधी काहीतरी भावना आधी माझ्या मनात तयार होते, त्याच्यातून विचार निर्माण होतात आणि त्यातून वर्तन होतं. तर माझ्या मनाने ज्या भावना, विचार आणि वर्तन तयार केलं त्या तिन्हीकडे माझ्या मनानेच मी साक्षी भावाने बघू शकतो आणि मला हे कळतं की मी खोटं बोलतोय किंवा मी आता खोटं बोलणार आहे. हे जे मनानेच मनाच्या कडे साक्षी भावानी तटस्थपणे बघणं, ही जी क्षमता आपल्यात आहे त्याला म्हणतात जाणीव. आता ही जी जाणीव आहे ती कम्प्युटेबल नाही. याचा साधा सोपा सरळ अर्थ काय आहे आणि तीच गोड बातमी आहे, ती अशी आहे की याचा अर्थ असा आहे की मानवी मनाचा अभ्यास किंवा मानवी मन समजून घेणं हे कुठल्याही यंत्राने शक्य नाही. तर मानवी मन समजून घ्यायचं असेल तर दुसरं मानवी मनच हवं आणि त्यामुळे मानवी मनाचं आकलन हे नेहमीच व्यक्तिनिष्ठ असणार आहे, ते वस्तुनिष्ठ असू शकत नाही. ओके, आता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर आता मी तुमच्या जीवनात याचं जे प्रूफ आहे ते देतो की तुमच्यापैकी काही जण जे नेट बँकिंग वापरत असतील तर त्यांना एक समोर येतं बघा, तो कॅप्चा टाकायचा असतो आणि मग तुम्ही त्या इंग्रजीतली वेडी वाकडी अशी अक्षरे येतात
आणि ती तुम्ही टाईप करायची, मग तुमचं बँक अकाउंट ओपन होतं. त्यावेळेला तिथे एक वाक्य येतं की आय एम नॉट अ रोबोट, आय एम नॉट अ रोबोट असं वाक्य येतं. याच्यापैकी तुम्हाला ज्यांना याचा अनुभव असेल त्यांना हे लगेच कळेल की त्याचा अर्थ असा आहे की अजून तरी रोबोट्सना माणसासारखं ते कॅप्चाचे शेप कळत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये अशी काहीतरी मानवामध्ये अशी काहीतरी क्षमता आहे की जी ते वेडेवाकडे आकार नक्की काय आहेत त्याचा अन्वयार्थ लावू शकते आणि ते रोबोट्सना अजून जमत नाही. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल ही यंत्रामध्ये करणं हे अशक्य असल्याचं ते प्रूफ तुमच्या नेट बँकिंगच्या प्रत्येक अनुभवामध्ये तुम्हाला मिळत असतं. नाहीतर आतापर्यंत तुमची बँक अकाउंट ही रोबोट्सनी हॅक करून झाली असती अशी शक्यता होती. तसं काही घडत नाही. तर महत्वाचा मुद्दा हा की 21वे शतक संपता ही गोड बातमी सुरू होता ही गोड बातमी आली की आपल्याला मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल ही संगणकात करता येणार नाही. परंतु अशा अनेक समस्या म्हणजे आपण एक अशी जटिल अशी सभ्यता निर्माण केली, कॉम्प्लेक्स सिव्हिलायझेशन निर्माण केली की ज्याच्यातले गंभीर प्रश्न हे मानवी बुद्धिमत्तेने केवळ सोडवणं आता अशक्य आहे, नाहीतर ते आतापर्यंत सुटले असते. उदाहरणार्थ जो हवामानातला बदल झाला आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांवर गंभीर संकट आज निर्माण झालंय, तर ते प्रश्न आपल्याला AI शिवाय सोडवणं कठीण आहे. अगदी साधा एक प्रश्न जरी घेतला आपण की जो अलीकडे AI ने सोडवला, तो होता कोविड मधली लस निर्माण करण्याचा. आपण जर 100 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला की ज्यावेळी अशाच प्रकारची एक साथ पृथ्वी तलावर आली होती आणि त्यावेळेच्या नोंदींप्रमाणे 5 कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळेच्या लोकांनी कुठल्याही प्रकारे राजाला त्याच्यासाठी जबाबदार धरलं नव्हतं. त्यांनी देवाला जबाबदार धरून देवाला साकडं घातलं की देवा तू काही कर आणि आम्हाला या संकटातून वाचव. 100 वर्षानंतर किती मानव जातीने प्रगती केली असेल तुम्ही विचार करा की निरनिराळ्या देशांच्या जे राष्ट्रप्रमुख होते ते जरी किती एकमेकात भांडत असले आणि सौदेबाजी करत असले तरी चीनमध्ये वन व्हायरस हा डिटेक्ट झाल्या म्हणजे डिसेंबर 2020 ला तो 19 ला तो डिटेक्ट झाला, म्हणून त्याला COVID-19 असं आपण. तो डिटेक्ट झाल्यानंतर काही दिवसांच्या आत म्हणजे 10 जानेवारीच्या आसपास त्याचा पूर्ण जिनोम तयार झाला. म्हणजे जगभरातले शास्त्रज्ञ हे ताबडतोब सहकार्य करायला लागले होते. देशांच्या सीमा बाजूला ठेवून ते एकत्र आले, कोलॅबरेशन सुरू झालं. त्याचं जिनोम पूर्णपणे आपल्या समोर आला आणि नंतर जगभरातल्या शास्त्रज्ञांनी कोलॅबरेशन करून केवळ 8 महिन्याच्या आत एक परिणामकारक अशी लस बनवण्यामध्ये यश मिळवलं. ही लस 8 महिन्यात का तयार झाली याचं कारण ते सर्व शास्त्रज्ञ जरी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये काम करत होते तरी ते सर्वजण IBMच्या हायब्रिड क्लाउड वरचा AI वापरत होते. म्हणून ती 8 महिन्यात लस झाली आणि कोट्यावधी लोकांचे जीव वाचले. ते मानवी बुद्धिमत्तेला दुरापास्त होते इतक्या लवकर करणं. कारण AI ने काय केलं तर लक्षावधी प्रयोग हे ऑन चिप म्हणजे इन सिलिको असं त्याला म्हणतात, सिलिकॉन चिप वर केले आणि काही प्रयोग बाजूला काढून दिले की आता एवढेच फक्त करा आणि याच्यातून तुम्ही वॅक्सिन तयार करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणातले प्रयोग हे AI ने इलेक्ट्रॉनिक स्पीडनी मॅथमॅटिकल मॉडेलिंग करून सिम्युलेशन्स करून पूर्ण केले आणि दाखवलं की या पद्धतीने वॅक्सिन मिळणार नाही, या पद्धतीने मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही लॅबोरेटरीत प्रयोग करा आणि ते शोधून काढा. त्याच्यामुळे आपण ज्या जटिल समस्या निर्माण केल्या आहेत त्याच्यासाठी या नवमानवी बुद्धिमत्तेची आपल्याला नितांत गरज आहे. असे अनेक प्रश्न आहेत की जे सोडवण्यास आता आपल्याला दुरापास्त आहेत आणि म्हणून एक नवमानवी बुद्धिमत्तेचा कालखंड हा जगामध्ये सुरू झाला. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल करण्याची जी संकल्पना होती ती कालबाह्य ठरली
आणि जे मानवी बुद्धिमत्तेला जमणार नाही पण आपल्या सभ्यतेला आवश्यक आहे, मानवाचं जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे, अशा गोष्टी करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला न जमणाऱ्या गोष्टी करण्यासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करा, अशी दिशा ही शास्त्रज्ञांनी घेतली आणि मग त्याचा परिणाम आता आपल्याला सगळीकडे दिसू लागला. तर एआय ची ताकद जी आपण समजतो ती काय आहे, तर ती हीच आहे की उदाहरणार्थ की तुम्ही आता या फोनवर बोलून आता टायपिंग करू शकता. पूर्वी आपल्याला बोटांनी टायपिंग करावं लागायचं. माझा बोटांनी टायपिंग करण्याचा स्पीड मी जरी 1977 पासून कम्प्युटर वापरतो तर फार काही चांगला नाही, पण एआय आल्यानंतर आता मी कोणाला ईमेल पाठवतो किंवा व्हॉट्सअप करतो तर मी मराठीमधून बोलतो, माझे लेख लिहितो, तर ते मी कार मधून जाताना माझा फोन ओपन करतो, माझी ईमेल ओपन करतो किंवा माझं लेखनाचं हे वर्ड ओपन करतो आणि मी व्हॉइस टायपिंग ची सुविधा सुरू करतो. त्याच्यात मी मराठी ही भाषा सिलेक्ट करतो आणि मराठी भाषेत सिलेक्ट केलं की मी जितक्या स्पीडनी बोलेन तितक्या स्पीडनी तो टायपिंग करतो. म्हणजे माझा आता मराठी टायपिंगचा स्पीड एआय मुळे 150 शब्द पर मिनिट असा आहे. सरकारी नोकरी 30 शब्द पर मिनिटला मिळते किंवा 40 शब्द पर मिनिटला मिळते, पण माझा स्पीड 150 मिनिट पर मिनिट आहे, शब्द पर मिनिट आहे. आता शिंदे सर तर चांगले प्राध्यापक आहेत, त्यांचा स्पीड बहुतेक 200 शब्द पर मिनिट असण्याची शक्यता आहे. आता आणि याच्यामध्ये मजा अशी आहे की मी समजा प्रद्युम्न, दृष्टद्युम्न किंवा धृतराष्ट्र असे शब्द जरी उच्चारले तरी तो अचूक त्याचं टायपिंग करतो, काही चूक होत नाही. ओके, ही विलक्षण गोष्ट एआयने तयार केली. त्याचबरोबर तुम्ही हा मोबाईल फोन जो धरलाय तर तुम्हाला आता एक छोटस प्रात्यक्षिक दाखवतो की एआय ची ताकद काय आहे. तुमच्यातले काही जण ते वापरतही असतील, परंतु जे वापरत नसतील त्यांच्यासाठी मी ते दाखवू शकतो की आता हे जर केलं की की बाबा मला आता कोणाला तरी उत्तर द्यायचंय समजा, तर मला समजा आता एका ग्रुपवर काहीतरी लिहायचंय, तर आता इथे मी हे लिहिण्यासाठी माझा हस्ताक्षर हा मोड सिलेक्ट करतो आणि आता मी हस्ताक्षरामध्ये इथे लिहायला सुरुवात करतो. नमस्कार असा शब्द मी टाईप केला, लगेच इथे वरती नमस्कार हा शब्द उमटला. आता हे हाताने मी बोटाने लिहिलं, कितीही गिचमीड अक्षरात लिहा तो करेक्टच रेकग्नाइज करतो. तुमचे जे डॉक्टर असतील त्यांना हाताने लिहायला सांगा आणि तो एआय कसं बरोबर ते घेतो हे तुम्हाला कळू शकेल. आता ज्यावेळेला आपण बोलतो तर आपण मराठीमध्ये बोलतो किंवा मराठीच्या काही इतर ज्या बोल्या आहेत त्याच्यामध्ये बोलतो, त्यावेळी ज्यावेळी कोट्यावधी लोक बोलतात त्यावेळी त्यांचं बोलणं जे मोबाईल फोनवर आहे ते रेकॉर्ड होत असतं आणि एआय शास्त्रज्ञ ते सगळे जे आयवज आहेत, इंग्लिशमध्ये कॉर्पस असं म्हणतात, ते कॉर्पस घेतात आणि त्याच्यावरून एआय ला मशीन लर्निंगनी शिकवतात. आता हे शिकवणं कसं आहे, तर लहान मूल चालायला कसं शिकतं, तर त्याची आई त्याला आज डावा पाय पुढे, धडा पहिला, डावा पाय पुढे, उद्या धडा दुसरा, डावा पाय उजवा पाय पुढे, परवा डावा पाय पुढे आणि उजवा पाय पुढे यांची परीक्षा, अशा पद्धतीने शिकवत नाही. रूल बेस्ड एआय हा असा होता आणि म्हणून तो कुछ कमी ठरला. मग शास्त्रज्ञ शिकले, अरे मुलं चालायला शिकतात कशी, मुलं बोलायला शिकतात कशी, तर ते मूल जे असतं ते घरातलं जे फर्निचर आहे, घरातल्या ज्या इतर गोष्टी आहेत त्याचा
उपयोग करून चालण्याचा अभ्यासक्रम स्वतः बनवतो. चाइल्ड कन्स्ट्रक्ट्स इट्स ओन करिक्युलम. काय मजा आहे बघा निसर्गाची. मनुष्य कुठे आहे बघा. आपण उगाच मुलांना कॉलेजमध्ये ते अभ्यासक्रम वगैरे घालून देतो, मग धडा पहिला धडा दुसरा. मुलं तसं शिकत नाही. तर द चाइल्ड कन्स्ट्रक्ट्स इट्स ओन करिक्युलम. ते काय आता ह्याचं खुर्चीला धरून उठायचं, मग पडलं तर प्रत्येक अपयश सेलिब्रेट करायचं, थोडस किरकिरतात, रडतात, परत उभे राहतात आणि मग धरून 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 एक दिवशी ते चालण्याचे मध्ये यशस्वी. आता ही जी प्रक्रिया आहे ती लर्निंग बाय फेल्युअर ही आहे. ओके, आता इफ ऑल लर्निंग इज बाय फेल्युअर आणि इफ यू वॉन्ट टू लर्न फास्ट देन यू शुड बी अलाउड टू फेल फास्ट. ओके, तुम्ही जर सर्व चुकत चुकत शिकणार असाल आणि तुम्हाला वेगाने शिकायचं असेल तर तुम्हाला सारख्या सारख्या चुका करण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. आणि तेच मुलांना मिळतं जेव्हा ते चालायला शिकतात, बोलायला शिकतात. त्यावेळी ते जेव्हा शाळेत जातात त्यावेळी दुर्दैवाने हे स्वातंत्र्य आपण त्यांना देत नाही. तिथे आपली चूक होते. AI ला बरोबर असं शिकवलं गेलं की त्याला लार्ज डेटा सेट्स लागतात. म्हणजे नुसतं मांजर असं शिकवायचं असेल तर ते मांजरीचे 2 कान, त्या मिशा, हे ते सगळं, मांजरीच्या निरनिराळ्या पोझेस मध्ये बसलेले फोटोग्राफ, त्यांचे व्हिडिओज, असं सगळं फीड करावं. दशलक्षावधी प्रतिमा दिल्यानंतर तो म्हणतो हा मांजर आहे. तोपर्यंत चुका करतो, कधी त्याला ससा म्हणतो, कधी कुत्रा म्हणतो, काय काय. ह्याला आपण डीप लर्निंग असं म्हणतो. म्हणजे AI मध्ये बीज आज्ञावली माणूस देतो. ती बीज आज्ञावली काय असते की ती शिकायचं कसं हे त्याला शिकवलेलं असतं. AI ला ते माणसाने शिकवलेलं असतं. मग शिकताना चूक झाली तर चूक झाली ओळखायचं कसं ते शिकवलेलं असतं. मग चूक झाली तर चूक दुरुस्त कशी करायची ते शिकवलेलं असतं. आणि ती चूक दुरुस्त केल्यानंतर अजून पुढे जाऊन सुधारणा कशी करायची हे शिकवलेलं असतं. म्हणजे स्वयंदुरुस्ती आणि स्वयंसुधारणा ह्या गोष्टी माणसांनी दिलेल्या बीज आज्ञावलीत असतात. त्याचा उपयोग करून तो AI चुकांमधून शिकत जातो, स्वसुधारणा करत जातो आणि एक दिवशी त्याला आपण बुद्धिमत्तेच्या पातळीवर गेलेलं बघतो. ही प्रक्रिया आहे. आता त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला बोललो फोनवर किंवा आपण ज्यावेळेला हाताने लिहिलं ते सगळे कॉर्पसेस गोळा केले जातात आणि लार्ज डेटा सेट्स तयार होऊन ते यायला फीड केले जातात आणि मग त्याच्यातून तो शिकत जातो. जसं मुलांना ती सगळी घराची एन्व्हायरमेंट मिळते आणि त्याच्यातून ते चालायला शिकतात, तसाच हा प्रकार आहे. पण माणसात आणि AI मध्ये फार महत्वाचा फरक आहे. तो काय, तर आपण स्मॉल डेटा सेट्स मधून शिकतो आणि निर्णय घेऊ शकतो. यायला मात्र लार्ज डेटा सेट लागतात. 4-5 मांजरांचे फोटो दाखवले लहान मुलाला, याला मांजर म्हणतात, त्याला मांजर म्हणतात, त्याला डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट असं ग्रामर मध्ये म्हणतात की हे मांजर आहे. हे माणसांचं वैशिष्ट्य आहे की माणसांना डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट करता येतात आणि समजतात. प्राण्यांचं तसं होत नाही. त्यांना फक्त इम्परेटिव्ह स्टेटमेंट, म्हणजे डॉल्फिनला तू उडी मारलीस तर तुला मासा मिळेल, तू उडी नाही मारलीस तर मासा नाही मिळणार, इफ देन एल्स, हेच फक्त डॉल्फिनला कळतं. माणसांना मात्र हे कळतं की संकल्पना काय, संबोध काय. तर त्याच्यामुळे माणसाच्या मुलांना ही मांजर आहे, हा मांजरीचा फोटो आहे, ही मांजर आहे, मांजर आहे, मांजर आहे, असे 4-5 फोटो दाखवले आणि जर खरंच त्या खोलीमध्ये मांजर सोडलं तर तो पोरगं म्हणतो मांजर आहे. यायला 10 लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त दाखवायला लागतात तेव्हा कुठे तो म्हणतो मांजर आहे. तोपर्यंत तो शिकत नाही. इट रिक्वायर्स लार्ज डेटा सेट्स. आणि म्हणून आज आपल्याकडून सारखा डेटा पटकावण्याचं काम ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या करतायत त्यांचं कारण तेच आहे, कारण त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेला ट्रेन करायचं. अगदी साधी गोष्ट की भारताच्या रस्त्यांवर अजून
चालक विरहित वाहनं का चालत नाहीत? याचं कारण भारतातल्या रस्त्यांवर एक वाहन चालतानाचे जे व्हिडिओज आहेत ते इतक्या लार्ज नंबर्स मध्ये घ्यावे लागतील आणि मग कुठे त्यांना कळेल की भारतीय लोक प्रत्यक्ष रस्त्यात कसं वर्तन करतात. म्हणजे समजा एक स्त्री आपल्या लहान मुलीला फुटपाथ वरून घेऊन चालली आहे आणि मागून समजा चालक विरहित कार आली आणि त्या मुलीने पटकन उडी मारली रस्त्यावर, तर नक्की काय करायचं? त्या मुलीला डॅश मारून पुढे जायचं का समोर कठडा आहे त्याच्यावर गाडी आपटायची हे अजून ठरत नाही. याचं कारण त्या गाडीला तसं शिकवण्यासाठी इतके लार्ज व्हिडिओज लागतील. अशा विविध परिस्थितींमधून काय करायचं ते ती शिकत जाणार, चुका करून करून शिकणार आहे. त्याच्यामुळे तसं आज होत नाही, म्हणून लार्ज डेटा सेट्स लागतात. आता हे सगळं लक्षात आल्यानंतर तुम्हाला न मानवी बुद्धिमत्ता याचा दुसरा एक अर्थ समजून सांगणं आवश्यक आहे. एक म्हणजे माणसांना जी कामं जमत नाही ते करणारी बुद्धिमत्ता. जसं मी आता सांगितलं तुम्हाला की मी तोंडाने बोलतोय आणि ते टाईप काय करतो 150 वर्ड पर मिनिट, जे माणसाला शक्य नाही. किंवा दुसरं म्हणजे हस्ताक्षर करून दाखवलं, किती वेगळं करा. त्यांनी लार्ज डेटा सेट घेतलेत आणि माणसांचा ज्यावेळी तो र अक्षर काढतो किंवा श अक्षर काढतो त्यावेळी स्ट्रोक्स काय आहेत ते स्ट्रोक्स त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलेत आणि तसा स्ट्रोक केला किती गिचमीड अक्षर काढा पण तो स्ट्रोक असला की त्याचा अर्थ श असं तो लावतो. म्हणजे तो पॅटर्न हुडकून काढतो, सहसंबंध हुडकून काढतो आणि त्यामुळे त्याला अफाट शक्ती निर्माण होते. म्हणजे आताची परिस्थिती अशी आहे की दशलक्षावधी पेशंट्सचा डेटा दिला आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा पॅथॉलॉजिकल डेटा आहे, ते MRI आहे, ते सगळं. आता काय झालं, आता फक्त चेस्ट एक्सरे दिला की बाकीचे काही डेटा न देता सुद्धा आता AI सांगू शकतो की ह्या पर्टिक्युलर माणसाचा जो चेस्ट एक्सरे मला मिळालेला आहे त्याला पुढे लंग कॅन्सर होण्याची संभाव्यता काय. बघा तुम्ही काय आश्चर्य. याचा अर्थ असा की आता ज्यांनी सिगरेट कधी ओढलेलं नाही अशा माणसाला लंग कॅन्सर ज्यावेळी होतो त्यावेळी तो साधारणपणे अनुवंशिकतेमुळे होतो. म्हणजे AI असं शोधून काढलंय की जणू काही त्या एक्सरे मध्ये जेनेटिक डेटा आहे आणि तो AI ला दिसतो पण रेडिओलॉजिस्टला दिसत नाही. किती मजा आहे बघा. ओके. तर हा दोन बुद्धिमत्तांमधला फरक आहे आणि ही दोन बुद्धिमत्तांमधल्या भागीदारीचा आता जमाना सुरू होतो की जे मला जमत नाही ते तुला जमतंय, जे तुला जमत नाही ते मला जमतंय, कारण माझ्याकडे जाणीव वगैरे गोष्टी आहेत म्हणून मला ते जमतंय. आता त्याच्यामुळे आता पॅटर्न्स शोधणं, त्याच्यामुळे स्ट्रोक्सचे पॅटर्न शोधणं, बोलण्याचे जरी तुम्ही उच्चार वेडेवाकडे करा तरी तो करेक्टच टाईप करतो. तर अगदीच फलाना उच्चार केला तर नाही करणार, दॅट्स अ सेपरेट. बरं, असं तो किती भाषांचं करतो? 110 भाषांचं करतो. आता इथे अशी मजा निर्माण झाली आहे की आता डिझाईन टेबलवरचा प्रॉब्लेम काय आहे तो आपल्या मराठी लोकांसाठी, साहित्यिकांसाठी खूप महत्वाचा आहे. तो असा आहे की 10 लोक, 10 निरनिराळ्या मातृभाषा जगातल्या असलेले लोक एका ऑडिओ कॉन्फरन्स मध्ये बसले. प्रत्येकाला फक्त त्याची मातृभाषाच येते, दुसरी भाषा येत नाही. इंग्रजी नावाची संपर्क भाषा त्या 10 पैकी कोणालाही येत नाही आणि 10 पैकी जी भाषा माझी आहे ती इतर 9 जणांना नाही, अँड सो ऑन. आणि आम्ही एका सभेमध्ये बसलो आहोत. ते सर्वजण त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत बोलत असताना रिअल टाइम तत्क्षणी इतर 9 जणांना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत ऐकू येणार आहे आणि ते बोलत असताना इतर 9 जणांना त्यांच्या भाषेत ऐकू येणार. आणि शेवटी ह्या मीटिंग मध्ये ते 10 लोक, 10 निरनिराळ्या मातृभाषा बोलणारे एका जागतिक बाजारपेठेतल्या व्यवहाराचं करारपत्र साईन करतात. इथपर्यंत आता याची मदत आहे. त्याचा अन्वय अर्थ काय? त्याचा अन्वय अर्थ असा आहे, तुम्हाला पटो अथवा न पटो, पण याच्या पुढे आपल्या मुलांना फक्त मराठी भाषा उत्तम शिकवली तर त्यांना जागतिक बाजारपेठेतले व्यवहार यशस्वीपणे करता येतील. त्यांना इंग्रजीचा पांगुळगाडा घेण्याची काहीही गरज नाही. इंग्रजी शिकायचं की नाही
हा प्रश्न सांस्कृतिक दृष्ट्या शिल्लक राहू शकतो. कारण आपल्या समाजामध्ये तुम्ही अभिजन आहात की बहुजन आहात हे तुम्हाला इंग्रजी चटपटीत बोलता येतं की नाही याच्यावरून दुर्दैवाची गोष्ट आहे. पण याच्या पुढे वैज्ञानिक दृष्ट्या इंग्रजी येण्याची गरज नाही. कारण संपर्क भाषा नावाचं तिचं जे स्टेटस होतं ते आता संपुष्टात आलंय. कारण एआयने एक संपर्क तंत्रज्ञान निर्माण केलंय की ज्यामुळे माणसांना संपर्क भाषा शिकण्याची गरज उरलेली नाही. अस्खलित मराठीमध्ये गोष्टी तयार होतात. तुम्हाला एक छोटस प्रात्यक्षिक आता मी ऐकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एआय किती सुंदर मराठी बोलतो. आणि त्याच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की ऑगस्ट महिन्यामध्ये जी नायरा एनर्जी म्हणून कंपनी आहे ती नायरा एनर्जी कंपनी रशियाकडून तेल घेते आणि परदेशात विकते. त्याच्यात भारतीय लोकांचे शेअर आहेत आणि त्याच्यामध्ये रशियन लोकांचे शेअर आहेत. तर या कंपनीला ती म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या युक्रेन वॉरसाठी रशियाला पैसे मिळत आहेत असं युरोपियन युनियनला वाटतं. त्यामुळे त्यांनी त्या कंपनीवर निर्बंध आणायचं ठरवलं आणि मायक्रोसॉफ्टला असं सांगितलं की तुम्ही त्यांची सगळी मायक्रोसॉफ्टची लायसन्स एका दिवशी खाडकन बंद करा. त्याच्यामुळे त्यांना मेल वाचता येईना, त्यांना वर्ड प्रोसेसिंग करता येईना, त्यांना काहीच करता येईना. एकदम एकाएकी सगळं बंद पडलं. आता याची बातमी आल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला आणि मी म्हटलं की आपण तर सगळ्या एवढ्या देशात मध्ये 10,000 सेंटर्स आहेत आमची, तिथे आम्ही मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी शिकवतो. जर आपल्यावर पण असे निर्बंध आले तर आपल्या विद्यार्थ्यांवर किती अन्याय होईल. म्हणून ओपन सोर्स पण शिकवलं पाहिजे असं आमच्या सगळ्या 50,000 लोक काम करतात आमच्या भारतभर. सगळ्यांना त्या दिवशी मला एज्युकेट करायचं. म्हटलं आधी मराठी जे आमचे 25,000 लोक आहेत त्यांना एज्युकेट केलं पाहिजे. म्हणून मी हा सगळं फीड केलं त्याला, ज्या बातम्या आल्या होत्या त्या. पण त्याला असं म्हटलं की मराठीमध्ये मला एक चांगला पॉडकास्ट तू करून दे. आता तो पॉडकास्ट तुम्ही 1-2च मिनिटं ऐका. म्हणजे तुम्हाला कळेल की एआय ची पॉवर काय आहे. हे तुम्हाला कळावं याच्यासाठी मी करतोय. नमस्कार. आज आपण एका मोठ्या भारतीय शिंदे सर ऐकू येते? आणि त्यांना मायक्रोसॉफ्ट सारख्या एका मोठ्या जागतिक कंपनीकडून सेवा मिळणं अचानक कसं थांबवलं गेलं त्याबद्दल. अगदी ही एक खूप अनपेक्षित घटना होती. यामागे काय घडलं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला यातून काय शिकायला मिळतं हे आज आपण बघूया. निश्चितच, कारण ही गोष्ट फक्त नायरापुरती नाहीये. बरोबर. यातून आपलं परदेशी तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व किती आहे, आंतरराष्ट्रीय नियम आपल्या व्यवसायांवर कसे परिणाम करतात आणि मग डिजिटल स्वायत्तता म्हणजे डिजिटल सॉव्हरेनिटीची गरज हे सगळं समोर येतं. तर सुरुवात करूया. नक्की काय घडलं? नायरा एनर्जी होती भारतीय तेल कंपनी. हो. आता हे जे तुम्ही ऐकलं हे पुढे बरंच आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय की याच्यातला एकही शब्द मी लिहिलेला नाही. याचे जे पुरुष आणि स्त्री बोलले ते दोघंही नॉन बायोलॉजिकल आहेत. म्हणजे ते जगात अस्तित्वात नाहीत. ते एआय आहेत आणि त्यांच्यातलं संवाद लेखन मी केलेलं नाही. मी फक्त बातम्या पुरवल्या आणि त्याला असं सांगितलं की एक 5 मिनिटाचं मला पॉडकास्ट करून दे की ज्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांशी संवाद साधून आमच्या लोकांना हा प्रश्न काय झाला काल रात्री हा समजावून सांगेल. आणि शिंदे सर, हा सर, 3 मिनिटांमध्ये हे तयार झालं. ओके. तुम्हाला या मराठीत काही अडचण वाटली का शिंदे सर? नाही, बिलकुल नाही. अस्खलित मराठी, जणू काही मराठीचे प्राध्यापक आणि प्राध्यापिका एकमेकांशी बोलतायत असंच वाटलं की नाही? येस. आणि हे 3 मिनिटात तयार झालं. याला खर्च काहीच आला नाही मला. नोटबुक LM नावाचं एआय मी वापरला. याचा अर्थ काय की एआय हा तुम्ही दिलेल्या माहितीवरून पूर्ण एक वेगळा आविष्कार करू शकतोय. आता ही भागीदारी आहे की काय द्यायचंय याचा विचार मी केलाय, पण कसं द्यायचंय याचं काम मी त्याच्याकडून करून घेतलं.
आणि जी गोष्ट करायला मला बराच खर्च आला असता, मला बराच वेळ लागला असता, त्याच्यासाठी ते 2 आर्टिस्ट शोधावे लागले असते, त्यांना नीट संवाद लेखन करून द्यावं लागलं असतं, तो सगळा प्रकार गेला. तर याच्यामुळे आता आपण एका दुसऱ्या मुद्द्यापर्यंत येतो की मग प्रश्न असा येतो की आमच्या रोजगारांचं काय होणार, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये युवल हरारी यांनी एक असं वाक्य उच्चार, काय होतं ते की इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक क्रांतीने एका वर्किंग क्लासला जन्म दिला, पण एआय ची क्रांती एका अनवर्किंग क्लासला जन्म देईल, म्हणजे माणसं बेदखल होती. आता आपण विचार करूया की असं का होईल. असं का होईल याचं उत्तर असं आहे की या जगातली 90% माणसं 90% आधुनिक कर्म करत असतात. तर असं का होईल, तर जगातली 90% माणसं 90% आधुनिक कामं करत असताना 90% निखळ मानवी क्षमता वापरतच नाही. तर आपलं जग हे यंत्रवत झालेलं आहे, आपण यंत्र झालो आहोत माणसं, आणि म्हणून एआय नावाच्या यंत्राशी आपली स्पर्धा होऊ शकत नाही, त्याच्यात आपला पराभव होणार आणि म्हणून आपले जॉब जाणार. म्हणजे आता दिशा काय आहे? दिशा अशी आहे की तुम्हाला एआय असं सांगतोय की माणूस म्हणून तुमच्या ज्या निखळ क्षमता आहेत त्यांचा पुनर्शोध घ्या, म्हणजे तुम्ही माणूस व्हा, तुम्ही यंत्र होऊ नका, असा एआयचा आता संदेश आहे. तर फार महत्वाचा संदेश आहे. मग ते तुम्ही साहित्यिक असा, नाहीतर कलावंत असा, लेखक असा किंवा कवी असा, किंवा तुम्ही शास्त्रज्ञ असा किंवा प्रोग्रॅमर असा किंवा व्यवस्थापक असा, काही असा, कुठलाही, किंवा शिक्षक असा, तर तुम्हाला आता माणसांना मानवी अशा ज्या निखळ क्षमता लाभलेल्या आहेत त्यांचा परिपोष आता करावा. आणि मग तुम्हाला एक मेड बाय ह्युमन्स नावाची अर्थव्यवस्था जगामध्ये तयार होईल. कारण लोकांना यंत्रांनी केलेल्या वस्तूंचा आणि सेवांचा कंटाळा येईल, आणि मग ते माणसांनी केलेल्या सेवा माणसांना हव्यात याची एक बाजारपेठ निर्माण होईल. पण त्या बाजारपेठेमध्ये प्रत्यक्ष सेवा द्यायला माणसं सक्षम असायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला आता एआयचा हा संदेश आहे की माणसांनो माणसांसारखे वागा. माणसं ज्या त्यांच्या क्षमता आहेत त्याच्यासाठी माणसाचा विकास करा, माणसांना यंत्र करू नका. त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आम्हाला आमची शाळा आमूलाग्र बदलावी लागेल, हा त्याचा अर्थ आहे. आमच्या शाळेमध्ये आम्ही त्यांना घोकमपट्टी आणि पोपटपंची शिकवली आहे. आता ही गोष्ट कालबाह्य झाली आहे, कारण असं करता येणाऱ्या मुलांना कोणीही नोकरी देणार नाहीये. याचं कारण तुमची जी पोपटपंची आहे त्याच्यापेक्षा फार सुपिरियर पोपटपंची ChatGPT तुमच्या खूप आधी वेगाने करू शकतो. प्रेडिक्टेबल एक्झाम्स म्हणजे अपेक्षित प्रश्नांच्या परीक्षा, हा आपल्या शिक्षण व्यवस्थेला जडलेला फार मोठा रोग आहे. आतापर्यंत धकून गेलं. एआयच्या काळात ह्या मुलांना कोणीही नोकरी देणार नाही. अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळामध्ये अपेक्षित उत्तर दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात, हा जो काही प्रकार आहे तो आता चालू राहिला तर मुलांचा घात होईल. अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षितरित्या कमी वेळात अनपेक्षितरित्या कल्पक उत्तरं जी मुलं देऊ शकतात अशा मुलांची आता गरज आहे. त्याच्यामुळे रूढ अर्थाची जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यापेक्षा इमॅजिनिअरिंग कॉलेजेसची आपल्याला अधिक गरज. त्या दिशेने आम्ही जाणार का? धोरण आपल्या बाजूला आहे का? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं आर्टिकल 12.2 जे आहे ते तुम्ही जर वाचलं तर ते असं म्हणतं की मूव्हिंग अवे फ्रॉम फायनल हाय स्टेक एक्झामिनेशन्स अँड
गेटिंग इन टू कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट. म्हणजे अपेक्षित प्रश्नांच्या आणि अतिमहत्व दिल्या गेलेल्या अंतिम परीक्षा बंद करा आणि सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन वर्षभर चालू राहील अशी सिस्टीम आणा, असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. पण बहुतेक मी सोडता कोणीही तज्ञ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चर्चेमध्ये आर्टिकल 12.2 चा साधा उल्लेख सुद्धा करत नाहीत. आमची कोचिंग क्लास इंडस्ट्री त्या तत्वावर उभी आहे की फायनल हायस्टेक एक्झाम, प्रेडिक्टेबल एक्झाम, अपेक्षित प्रश्नांच्या परीक्षा, आणि आता त्याचा जमाना संपलेला आहे. मराठीमध्ये आपण मार्क या शब्दाला गुण असा शब्द योजला आहे. आता गुण हा जो शब्द आहे तो मुळातच गुणवाचक आहे, पण आम्ही तो संख्यावाचक करून टाकला आहे. त्याच्यामुळे शिक्षणाने कोणते गुण विकसित झाले हे सांगण्याच्या ऐवजी आम्ही त्याला किती गुण मिळाले असं त्याचं क्षुल्लकीकरण केलेलं आहे. किती गुण मिळाले असं सांगताना सगळी मुलं एकमेकासारखी आहेत आणि त्यांना एकाच फुटपट्टीने मोजता येतं असं आम्ही ठरवलेलं आहे. प्रत्येक मूल भिन्न आहे आणि तसं ते भिन्न असताना त्याच्या भिन्नत्वासह त्याला मी स्वीकारलं पाहिजे आणि त्याला स्वीकार करण्यासाठी तसा अवसर मिळाला पाहिजे आणि त्याला तसंच भिन्नत्वाने फुलण्याचा अवसर मिळाला पाहिजे. तर तुम्ही एक जागतिक महासत्ता का काय तुम्हाला व्हायचंय ते होता येईल. नाहीतर तुम्हाला तसला काहीही चान्स नाहीये. आपण जरी चौथी का तिसरी काय महासत्ता काय आर्थिक म्हणजे जीडीपीच्या दृष्टीने ती अर्थव्यवस्था केलेली असली तरी त्या $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये $2 ट्रिलियन हे फक्त 1685 लोकांच्या मालकीचे आहेत. हे कधीही विसरता कामा नये. आणि उरलेले 2 ट्रिलियन बाकी 144 कोटी भारतीयांचे. त्याच्यामुळे दरडोई उत्पन्नामध्ये आपला नंबर जगातला 134वा आहे आणि याचं मूळ कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. याचं कारण असं आहे की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता जे देश पुढे आहेत ज्यांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे तर ती अशी आहे की आता अमेरिकन अर्थव्यवस्था जर तुम्ही घेतली तर त्यातल्या 38% जीडीपी हा कुठल्याही शेतातल्या पिकातून येत नाही, हा कुठल्याही फॅक्टरीतल्या उत्पादनातून येत नाही, हा कुठल्याही पारंपरिक सेवा क्षेत्रातल्या सेवा वितरणातून येत नाही. मग येतो कुठून? जवळजवळ $8 ट्रिलियन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दुप्पट एवढी रक्कम अमेरिकन अर्थव्यवस्थेत येते कुठून? तर ती येते बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या रॉयल्टीमध्ये. तुम्ही ज्या वेळेला हा एक मोबाईल फोन विकत घेता त्यावेळेला तुम्ही काही हजारो रुपये मोजता, ते कोणाला जातात? तर त्याचं उत्तर असं आहे की या मोबाईल फोन मध्ये साधारणपणे 2 लाख पेटंट्स असतात आणि त्या पेटंट ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांना रॉयल्टी पोटी तुमचे हजारो रुपये जात असतात आणि त्याच्यातून ते अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचतात आणि म्हणून त्याचा 38.2% जीडीपी हा फक्त रॉयल्टीज म्हणून येतो. आता अशा प्रकारची कुठलीच बौद्धिक स्वामित्व हक्क भारतामध्ये निर्माण होत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था आमूलाग्र बदलावी लागेल. आता त्याच्यामध्ये एआय काय आहे तर एआय हा जनरेटिव्ह आहे. जीपीटी यातला जी स्टँड्स फॉर जनरेटिव्ह. आता जनरेटिव्ह म्हणजे काय तर तो निर्मितीक्षम आहे. मग आपण क्रिएटिव्ह आहोत म्हणजे आपण नवनिर्मितीक्षम आहोत. हा फरक आपण नीट समजून घेतला पाहिजे की तो नवनिर्मिती नाही करू शकत. तो जे त्याला कॉर्पस दिलंय त्याच्यातून काहीतरी शब्द जुळारीपणा करून तो निर्माण करतो, नवनिर्मिती नाही करत. त्याच्यामुळे तुम्ही जर
मुलांना वाव दिला तर ते प्रचंड नवनिर्मिती करायला शिकतील. एका शाळेतल्या मुलांना सांगितलं होतं की तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही माय फेवरेट बर्ड या विषयावर निबंध लिहा. एका मुलांनी निबंध लिहिला तो असा आहे की सर माय फेवरेट बर्ड इज अन आउल, म्हणजे माझा आवडता पक्षी घुबड आहे. कुठला ChatGPT पहिलं वाक्य इतकी सिक्सर मारत नाही. तो पोपट, मोर, बीर, कावळा बिळ अशाच गोष्टी सांगतो. बट सर owl is seen only during the night, so can I write something on cow? आता स्वातंत्र्य दिलंय ना, माय फेवरेट बर्ड वरचा निबंध चालू आहे. The cow has 6 sides, front, back, left and right. 4च सांगितलं, आधीच म्हणाला 6 आहे. At the front it has got 2 horns so that mouth can be located in between, and at the back it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the milk. आता तुम्ही मला सांगा की स्वातंत्र्य दिल्यानंतर मुलं एक पूर्ण नवी दुनिया नाही का तयार करू शकत? मी एकदा आमच्या एम्प्लॉईची मुलं सुट्टीमध्ये येतात त्यांना असं सांगितलं होतं की सूर्योदय झाला आहे अशा आकाशाचं चित्र काढा आणि तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, कसंही काढा. सर्वसाधारण शाळेत शिकलेल्या मुलांनी निळा आकाश आणि पिवळा सूर्य काढला होता. एका मुलीने मात्र पूर्ण जांभळं आकाश आणि त्याच्यात असे रुपेरी ठिपके दिले होते. मी तिला म्हटलं की हे काय आहे, तर ती म्हटली की काका अजून रात्र आहे. म्हटलं अगं पण सकाळचं आपल्याला काढायचं होतं ना आकाश. त्यामुळे हो, आकाश विचार करतंय की सकाळ झाल्यावर कुठला रंग घ्यायचा याचा आकाश विचार करते. म्हणजे तुम्ही विचार करा की किती मुलांची कल्पना शक्ती असते. एक शिक्षण तज्ञ इंग्लंड मधले एका शाळेमध्ये गेले आणि त्यांनी मुलांना असं स्वातंत्र्य दिलं होतं. शेवटी ते एका मुलापाशी थबकले आणि ते असं म्हटले की तू कशाचे चित्र काढतोयस, व्हॉट आर यू स्केचिंग? तो म्हटला की सर आय एम स्केचिंग गॉड. तर म्हटलं अरे गॉड तर कोणी पाहिलंच नाही, कोणालाच माहिती नाही तो कसा दिसतो, तर तू कसं काय तो काढणार आहेस? तर तो मुलगा म्हटला सर 2च मिनिटं थांबा, माझं चित्र पूर्णच होत आलं, मी लगेच तुम्हाला दाखवतो गॉड कसा दिसतो. हा जो अनकंडिशन्ड इंटेलिजन्स आहे ना, ही माणसांची प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे तो जनरेटिव्ह AI जो आहे तो क्रिएटिव्ह नाहीये. आणि हे मॅथमॅटिकल प्रूफच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय, हे माझं स्वप्नरंजन नाहीये किंवा ही तंत्रवैज्ञानिक अशक्यता आहे. ही आजची गोष्ट नाहीये की जी आज शक्य नाही असं नाहीये. तर तो जनरेटिव्ह आहे पण तो इमॅजिनेटिव्ह नाहीये. आता आपल्या शाळांमध्ये आपण किती वेळा असा प्रयत्न करतो, इव्हन अगदी म्हणजे वाङ्मयाच्या तासाला सुद्धा किंवा तुम्ही मनोरथ बांधा, अमर्याद अशी मनोरथ बांधत राहा. 1 तास आपण फक्त मनोरथ बांधायचे, असं कुठल्या शाळेत होतं का? कल्पना विलासाचे निबंध सुद्धा विशिष्ट आकृतीबंधात त्याला याला 2 मार्क याला 3 मार्क अशा पद्धतीनेच दिले जातात. आता कल्पना विलास मुक्तपणे नको का करायला? नाहीतर कसं आपलं होणार? आपला देश मागासलेला नाही करणार AIच्या वादळापुढे. त्याच्यामुळे व्हॉट इज जनरेटिव्ह इज नॉट इमॅजिनेटिव्ह. तो जनरेटिव्ह आहे, आपण इमॅजिनेटिव्ह आहोत. दुसरं म्हणजे तो जनरेटिव्ह आहे, आपण इमोटिव्ह आहोत. म्हणजे भावनोद्दीपनाने आपल्याकडून सर्जनशील कृती घडतात. कवी यशवंतांचं एक वाक्य आहे, ते लक्षात ठेवलं पाहिजे की पहिलं कडवं नेहमी कवीला स्फुरतं आणि पुढची कडवी तो घडवतो. अशा प्रकारची ती रचना असते. तर त्याच्यामुळे असे काही अर्थ तुम्हाला जर सापडले तर त्याचा अर्थ असा आहे की माणसासारखं वागा, हा त्याचा संदेश आहे. आणि ज्ञान, निर्मिती आणि प्रेम ही माणसांची वैशिष्ट्ये आहेत, तिथे आपल्याला जायला पाहिजे. मला असं वाटतं की माझी वेळ 1 तासाची संपलेली आहे. तर काही कोणाला प्रश्न असतील तर आपण घेऊया. तर मला थोडक्यात जो संदेश द्यायचा होता तो मी तुम्हाला दिलेला आहे.